नमस्कार शेतकरी बांधवांनो, निवडणुकी संपल्या आणि शहरी भागांसाठी आता एक मोठी दिलासादायक बातमी आपल्या समोर आलेली आहे. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. या आवास योजना शहरी भागात 2.0 अंतर्गत 25 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि ही अपडेट आपण सरकारी GRच्या माध्यमातून ही अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला आपण पूर्ण सविस्तर माहिती बघू. पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत व्यक्तिगत स्वरूपात घरकुल बांधकाम म्हणजे BLC SLC यामध्ये अंतर्गत सर्वसाधारण घटकांसाठी ऑदर ACI असतील STI असतील यामध्ये केंद्र हिश्श्यात एक स्वरूप आपल्याला राज्याच्या हिश्श्यामध्ये निधी हा महापालिकेमध्ये निधी करण्यात आलेला आहे आणि हा निधी एक मंजूर झालेला आहे. तर यामध्ये आपण बघितला असेल आपण हा GR 19 जानेवारी 2026 मध्ये हा मंजूर झालेला आहे. यामध्ये बघा यामध्ये सांगितलं आहे की आपल्याला जे आवास योजना आहे 2.0 अंतर्गत SCN मध्ये आपल्याला प्रणाली निधी हा वितरित करण्याचा असून यासाठी केंद्र शासनाने आपल्याला 1 व 2 येथील अधिसूचनेस व्यक्तित्व स्वरूपात घरकुल बांधकाम BLC घटका अंतर्गत SLC या आपल्याला 41,155 लाभार्थ्यांसाठी हा 246 कोटी इतका मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला बघितलं असेल वैयक्तिक स्वरूप असेल ते आपण बघितलंय. यामध्ये बघितलंय ST अंतर्गत आपल्याला हा निधी देण्यात येणार आहे. एकूण लाभार्थी किती आहेत? 41,155 लाभार्थी आहेत. यामध्ये बघितलं असेल लाभार्थ्यांसाठी 246.93 कोटी इतका मदर सेक्शन मिळालेले आहे. यामध्ये आपल्याला बघितलं 125 लाभार्थी आपल्याला डुप्लिकेट आढळलेले आहेत. यामध्ये आपण बघितलं असेल अंतर्गत 41.030 लाभार्थी आपल्याला एवढे पाहायला मिळालेले आहेत. यामध्ये 246.18 कोटीचा निधी आपल्या मान्यता करण्यात आलेला आहे. आता मंजुरीसाठी काय करावं लागेल? त्यासाठी शासनाचे महापालिकात 2581 लाभार्थ्यांसाठी आपल्याला निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यासाठी 25.81 कोटी हा निधी हिस्स्यामध्ये आपल्याला 60% हा 15.486 म्हणजे राज्यात हिस्स्यासाठी आपल्याला 40% निधी हा मायनस करण्यात आलेला आहे. म्हणजे 10,324 निधी हा कुठून वितरित होणार आहे हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. त्यामध्ये थेट महापालिका वितरित केले जाणार आहेत. यामध्ये बघितलं असेल ही एक SNP पोर्टल मॅपिंग एक प्रक्रिया आहे ती पूर्ण बंधनकारक आहे. कोणत्या महापालिकेला किती लाभ मिळणार? अमरावतीमध्ये बघितलंय 720 लाभार्थी आहेत. नागपूरमध्ये 400, परभणीमध्ये 322, सांगली, मिरज, कुपवाडमध्ये 192, धुळेमध्ये आपल्याला लाभार्थी, नांदेडमध्ये 146 आपल्याला पाहायला मिळालेले आहे. त्यामध्ये बघा एकूण 46 महापालिका 25.81 आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. निधी फक्त घरकुल बांधकामासाठीच वापर करण्यात येणार आहे. वित्त विभागाचा नियम अटी पालन बंधनकारक आहे. चुकीचा वापर केल्यास जबरदस्तीनं आपल्याला यंत्रणेवर काही कारवाई होऊ शकते. त्यासाठी हा एक शासन निर्णय आहे आणि हा निर्णय आपण सरकारी GRच्या माध्यमातून ही मंजुरी बघितली आहे. तर ही मंजुरी आपल्या शहरी भागांसाठी माध्यमिक कुटुंब मोठा दिलासा मिळणार आहे आणि घरकुलचे स्वप्न हजारो कुटुंबातील मिळणार आहेत. अशा सरकारी अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा. म्हणजे असेच अपडेट आपल्याला मिळत राहतील. चल भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.